मित्रांनो, भारा तांबे, कवी भारा तांबे यांची एक सुंदर कविता आहे. एक कविता वसंत बापट यांची आहे. ती आहे, एका तळ्यात होती बदके पिले सुरक, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. ही कविता आयुष्यभर मला प्रेरणा देत राहिली आणि फार लहान वयामध्ये मला ती ऐकली आणि माझे वडील मला नेहमी सांगायचे, कारण शाळेमध्ये इकडे तिकडे माझं व्यक्तिमत्व तसं काही नव्हतं, त्यामुळे माझी खूप चेष्टा केली जायची, खूप टीका केली जायची, माझी खिल्ली उडवली जायची आणि मी रडत घरी यायचो. त्यावेळेला माझे वडील शांताराम थत्ते, तेही एक मोठे लेखक होते, ते नेहमी सांगायचे की ही कविता पाठ कर आणि हे तुझं राष्ट्रगीत असतं, तसं तुझं हे जीवनगीत आहे. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. ती पुढली कविता जवळजवळ आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे आणि प्रत्येकजण आपल्याला आयडेंटिफाय त्या कुरूप वेड्या पिल्लाशी करत असतो आणि त्याचेच त्या कळाले एके दिनी, परंतु त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. मी जर कधी आत्मचरित्र लिहिलं तर त्याचं टायटल मी कॉलेजमध्ये पहिल्या वर्ष असताना लिहिलं होतं आमच्या एका ह्याच्यामध्ये कॉलेजच्या मॅगझिनमध्ये, की माझ्या आत्मचरित्राचं टायटल असेल त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. तो राजहंस एक हे टायटल असेल, कारण कॉलेजमध्येही मी कॉलेजचे दिवस तुम्हाला सांगितले तर तुम्ही आश्चर्य व्हाल. म्हणजे त्या गुलीगत आपल्या सूरज चव्हाणपेक्षाही माझी कॉलेज आणि शाळेमधली होणारी विटंबना फार वाईट होती. पण एनिवे, तसंच आपले कवी भारा तांबे यांची एक कविता आहे, मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय. मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय. मग त्या कवितेमध्ये पुढे त्यांनी रामकृष्णही आले गेले. चंद्र आणि सूर्य रोज उगवतात, रोज मावळतात. सगळ्या जीवनचक्राची जीवन रहाटगाडगं जे आहे, कितीतरी मोठी मोठी माणसं आली आणि गेली आणि काळाच्या या अनंत काळाच्या पडद्यात लुप्त झाली. त्यांची अशी तारका जशी आकाशामध्ये असावी तशी एक लुकलुकती तारका कुठेतरी आठवणीच्या स्वरूपात राहिली, पण लुकलुकती तारकेच्या स्वरूपात ती राहिली. मित्रांनो, काल भारतरत्न रतन टाटा यांचं जेव्हा निधन झालं आणि त्याची बातमी ऐकली, काल 11:30 निधन झालं आणि मला वाटतं 12 वाजेपासून टी व्ही चॅनलवर ती बातमी दिसतच होती, पाहतच होतो. तेव्हा रात्री झोपताना मनाशी विचार करत होतो की खरंच दोन गोष्टी माझ्या मनामध्ये आला, की मृत्यू कुणाला चुकला नाही. तुम्ही कोणीही असा, धीरूभाई अंबानी एवढा श्रीमंत माणूस, दुनिया कर लो मुठ्ठी में, त्यांनी दुनिया मुठ्ठी में करली खरोखरच त्यांनी त्याच्या पोरांनी, पण नियतीला तो मुठ्ठीत करू शकला नाही. एक दिवस एवढं सगळं साम्राज्य असताना, एवढा पैसा असताना, शेवटी जेव्हा नियतीने ठरवलं तेव्हा त्यांचाही मृत्यू झाला. तसंच रतन टाटा यांचा मृत्यू हा अटळच होता आणि तो केव्हा तरी होणारच होता. वयपरत्वे तो होणारच होता. शतायुषी झाले तरी देखील 100व्या वर्षी बाबासाहेब पुरंदरेंसारखा नररत्न ज्याला आपण म्हणू शकतो अशा इतिहासकाराचं देखील 99व्या वर्षी निधन झालं. 100 वर्ष पूर्ण नाही करू शकले. ही नियती आहे. मला असं वाटतं की रतन टाटांना श्रद्धांजली वाहताना आपण हा विचार मनामध्ये ठेवला पाहिजे की जन्म आपल्या हातात नाही. आपण जन्माला आलो, जगणं आपल्या हातात आहे, मरण आपल्या हातात नाही आहे. मरण देखील नियती ठरवणार. तिला जो क्षण तुमच्यासाठी तिने निश्चित केलेला आहे त्या क्षणीच तुम्ही मरणार आणि त्या क्षणी जगातलं कितीही तुम्ही श्रीमंत असलात, कुठल्या देशाचे पंतप्रधान अध्यक्ष असलात किंवा उद्योगपती असलात तरी मरण म्हणजे मरण, ते कोणालाच चुकलं नाही. कोणीच त्याच्यापासून वाचला नाही. त्यामुळे मग जगणं आपल्या हातात आहे ना राव. रतन टाटांना आज श्रद्धांजली वाहताना त्यांचं जन्म आणि मृत्यू याच्या मधल्या काळामध्ये ते जगले, एक उद्योगपती म्हणून जगले, एक सामाजिक भान असलेले उद्योगपती म्हणून जगले, त्याच्यावरच लोकांनी फोकस केला आहे. त्यांना जी स्तुतिसुमनं वाहिली जात आहेत ती त्यांच्या ऐश्वर्याबद्दल नाही, ती त्यांच्या दानशूरतेबद्दल, त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल. आणि साम्राज्य मोठं केलं, भारताला श्रीमंत बनवण्यात मोठा वाटा आहे त्यांचा, हे सगळं जरी असलं तरी देखील ते जगले कसे यावर सगळे लोक बोलत आहेत. मित्रांनो,
मरणे आपल्या हातात नाही, पण जगणे आपल्या हातात आहे असं मीही मानतो, तुम्हीही माना. तसेच आपण जगूया. आणि आपल्याकडे अमरत्वाची जी कल्पना आहे ती दोन प्रकारे आहे. एक नाव अमर होणं ही एक कल्पना आहे, आणि एक साक्षात अमर होणं, जे आता शक्य नाही, अशक्य आहे. त्यामुळे आपणही आपल्या फील्डमधले, आपल्या पुरते, आपल्या मर्यादेत रतन टाटा होण्याचा प्रयत्न करू का? प्रत्येकाचं साम्राज्यच असलं पाहिजे असं नाही. छोट्या राज्याचा छोटा राजा देखील छत्रपती होतो आणि लोकांचा राजा होतो, जाणता राजा होतो, हे आपण पाहिलेलं आहे. सगळं दिल्लीपासून साऊथला दक्षिणेपर्यंत साम्राज्य असलेल्या मोगल सम्राटांपेक्षाही एक 3.5 जिल्ह्याचं राज्य असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे श्रेष्ठ ठरले, विभूतिमत्व पावलंय, आणि आजही आपल्यासाठी एक प्रेरणास्थान, श्रद्धास्थान आहे. आपल्या जीवनामध्ये आपण मरतो कसे, केव्हा काय, आपल्या हाती नाही, जन्म हाती नाही, पण जगणं हाती आहे. एवढंच मी तुम्हाला आपल्या रतन टाटांना श्रद्धांजली देताना सांगू इच्छितो. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.